सर्वांना हरिओम. पसायदानामधील 5व्या ओळीचा आपण अभ्यास करताना पूर्वार्धातील पहिल्या 3 शब्दाचा अर्थ पाहिला होता. ती 5वी ओळी कोणती आहे ती आपण पुन्हा ऐकूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला आज त्याच्या पुढे काय शिकायचं. चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. त्यामध्ये आपण पहिल्या 3 शब्दांचा अर्थ आणि थोडासा अभ्यास केला. साधू संत महात्मे यांच्याकरता माऊलींनी या ओवीमधून 3 काव्यमय उपमा दिल्या आहेत. कल्पतरू, चिंतामणी आणि पियुषांची आरणव. त्यापैकी आपण कल्पतरू ही जी उपमा दिलेली आहे संतांना, ती तेवढी सार्थ ठरत नाही, योग्य ठरत नाही. आणि का नाही त्याचा आपण अभ्यास केला होता मागच्या भागात. आता पुढे माऊली म्हणतात की संत म्हणजे ईश्वरनिष्ठ म्हणजे कसे असतात. चेतना चिंतामणींचे गाव. चेतनाचा अर्थ चेतन, सजीव, आणि चिंतामणी म्हणजे चिंतिलेले, सर्व काही पूर्ण करणारा दगड किंवा रत्न. चिंतामणीचे 2 अर्थ आहेत. त्यापैकी पहिला अर्थ आहे आपण मनामध्ये जे चिंतिलेले आहे ते सर्व काही पूर्ण करणारा दगड किंवा एक रत्न आहे. दुसरा अर्थ आहे सर्व प्रकारच्या चिंता दूर करणारे रत्न, असा त्याचा आणखीन एक अर्थ. ज्याप्रमाणे कल्पतरू हा स्वर्गामध्ये असतो असं म्हणतात, त्याप्रमाणे चिंतामणी सुद्धा स्वर्गामध्ये गेल्यावरच आपल्याला दिसतात. कल्पतरू चिंतामणी या स्वर्गातील गोष्टी आहेत, आणि आपण जोपर्यंत स्वर्गात जात नाही तोपर्यंत आपल्याला प्राप्त व्हायची गोष्ट तर सोडाच, पण आपल्याला दिसणार सुद्धा नाही. आपण स्वर्गात जात नाही तोपर्यंत आपल्याला कल्पतरू चिंतामणी दिसणार सुद्धा नाही. बरं, हे दोन्हीही निर्जीव आहेत. कल्पतरू अचल आहे, आपण पाहिलं मागच्या भागात. झाडाला चालता येत नाही, अचल आहे ते. आणि संत सज्जन कसे आहेत, चल, म्हणजे चालते बोलते बगीचे आहे. कल्पतरू अचल आहे आणि चिंतामणी अचेतन आहे, म्हणजे निर्जीव आहे. पण माऊली म्हणते संत हे चेतन म्हणजे सजीव आहे, पण ते चिंतामणीसारखे दुर्मिळ नाही. त्यांचे समूहाच्या समूह आहेत. आपल्याला चिंतामणी जे मागील ते देईल, पण त्यामध्ये आपल्यासाठी योग्य काय, अयोग्य काय, श्रेयस काय, अश्रेयस्कर काय, हितकारक काय, अहितकारक काय, याचा चिंतामणी विचार करत नाही. जसा कल्पतरू देखील विचार करत नाही. आपण जे मागू ते देणार, आपण जे इच्छा व्यक्त करणार ते देणार. मग आपण चांगली इच्छा केली तर चांगले मिळणार, पण माणसाचं मन कसं आहे, शेवटी वाईटच विचार करतो. त्यामुळे वाईटही गोष्ट देऊ शकतो, नाही देता ग. कल्पतरू आणि चिंतामणी. परंतु आपल्याला जे श्रेयस्कर आहे
मानव जन्माला आल्यानंतर जे आपल्यासाठी कल्याणकारक आहे, हितदायक आहे, तेच संत आपल्याला देतात. आपल्या कल्याणाचं ते देतात. कदाचित संतांचे देणे आपल्याला रुचकर वाटणार नाही. सुरुवातीला ते अहितकारक वाटेल, परंतु परिणामी मात्र ते आपल्यासाठी हितकारक असणार. संतांचं देणं आपल्याला सुरुवातीला अहितकारक वाटेल, पण आपण त्याचाच मागोवा घेतला, त्याच्याच अनुषंगाने आपण गेलो, तर शेवटी आपल्याला ते हितकारक असणार आहे. गीतेमध्ये भगवंताने देखील म्हटलं आहे 18व्या अध्यायामध्ये, यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम. त्याचा अर्थ काय? जे सुरुवातीला विषासारखे वाटते, अहितकारक वाटते, पण शेवटी तेच अमृतासारखे श्रेयस्कर आणि हितकारक असते. साधू संतांचं आपल्याला जे देणं आहे, ते आपल्याला जे देतात, त्यामध्ये आपलं हितच असतं, आपलं कल्याणच असतं. आणि त्यामुळे या ठिकाणी म्हणतात, माऊली म्हणते की साधू संत ईश्वरनिष्ठ त्यांची मांदियाळी आहे. म्हणून या ठिकाणी केवळ एका चिंतामणीचा विचार नाही, ते साधू संत चिंतामणीचे गावच आहे, समूहाच्या समूहच आहे. पण त्यामध्ये कोणता कमीपणा आहे कल्पतरू आणि चिंतामणीमध्ये, याचा आपल्याला उलगडा झाला. पुढे माऊली म्हणते, बोलते जे अर्णव पियुषांचे. बोलते जे अर्णव पियुषांचे. पियुष म्हणजे अमृत, संस्कृत शब्द आहे तो. पियुष म्हणजे अमृत, आणि अर्णवचा अर्थ आहे महासागर, समुद्र. स्वर्गामध्ये आणि चंद्रलोकावर अमृताची कोठारे आहेत, म्हणजे तळी आहेत, सरोवरे आहेत. चंद्रलोकावर आणि स्वर्गामध्ये अमृताची कोठारे म्हणजे तळी आणि सरोवरे आहेत, असं आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये माऊली सांगते. आपण आजकाल विचार केला तर आज जग फार पुढे गेले आहे. सध्या संशोधनयुग चालू आहे. चंद्राचे संशोधन झाले आहे. आपल्याला माहीत आहे तो इतिहास. अमेरिकेचे दोघे अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले, तिथे संशोधन केलं, आणि त्यांना तेथे जमीन, डोंगर आणि विवरे दिसली, दऱ्याखोऱ्या दिसल्या. तेथून त्यांनी येताना माती आणि काही दगड आणले. चंद्रावरनं त्यांनी येताना माती आणली, दगड आणले. पण त्या मातीचं वैशिष्ट्य असं आहे, त्या मातीत लावलेल्या वनस्पती अतिशय तेजस्वी आणि धष्टपुष्ट निपजल्या. त्या मातीचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर अभ्यास केला तर अनेक ठिकाणी चंद्र शब्दाला जोडून चंद्रलोक असा शब्द आलेला आहे. लोक म्हणजे काय? लोक म्हणजे पीपल नाही. आपण बोलतो इंग्रजीमध्ये तो पीपल नाही. लोक शब्दाचा अर्थ आहे जमीन. मृत्यूलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, तसाच चंद्रलोक म्हणजे लोकचा अर्थ आहे जमीन. चंद्रलोकामध्ये आपण आता पाहिलं की अंतराळवीरांना जमीन, डोंगर, विवरे दिसली. ते प्रत्यक्ष बघून आले. ज्ञानेश्वरीमध्ये विवरांच्या जागी माऊलीने वर्णन केलेलं आहे कोठारे आहेत, सरोवरे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तेथील मातीत वनस्पती काही अवरत निपजतात. आपल्याकडे चंद्राला वनस्पतीची देवता मानतात. हे देखील आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये.
पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. त्या ओळीचा अर्थ काय आहे? भगवान सांगतात रसात्मक होऊन सर्व औषधींचे पोषण मी करतो. चंद्राच्या रूपाने अमृताचे भरलेले सरोवर मी झालो. भगवान सांगतात चंद्रापासून जी किरणे फाकतात पसरतात ते त्याचे असंख्य प्रवाह आहेत. ते चंद्राचे असंख्य ओघ आहेत आणि त्यांना धारण करून मी औषधी म्हणजे वनस्पती त्याचे मूळ भरतो आणि धान्याच्या जातीत विपुलता आणून अन्नाच्या द्वारे वनस्पतींचा अन्नाच्या द्वारे प्राणी मात्र जगवतो. भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे की मीच धान्य या ठिकाणी पिकवतो, अन्नधान्य पिकवतो, वनस्पतीला पोषण करतो चंद्राच्या माध्यमातून. आपल्याकडे मानलेला चंद्राचा आणि वनस्पतीचा संबंध हे जे साम्य आहे ते अगदी जवळचे ठरले आहे. चंद्रामधील मातीमध्ये वनस्पतींना पोषक अशी काहीतरी रसात्मक द्रव्य आहे हे नक्कीच आहे. त्याशिवाय वनस्पतीचं पोषण होणार नाही. दुसरा एक आपल्याला भाग सांगायचा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे कोजागिरीचा चंद्र, शरद पौर्णिमेचा चंद्र अश्विन महिन्यातला सर्व बाजूंनी परिपूर्ण असतो. त्या दिवशी चांदण्यामध्ये दूध तापून प्राशन केले असता काही जुनाट रोगांना प्रतिकार होतो. कारण त्या दुधामध्ये चंद्रावरील अमृताचा काही अंश उतरतो अशी आपली धारणा आहे. परंतु ते दूध आजकाल आपण जे त्यामध्ये घालून नंतर प्राशन करतो वेगवेगळ्या प्रकारचे मसाला वगैरे ते घालून नाही, जे मुळामध्ये जे दूध आहे ते तापून जर आपण प्राशन केलं तर त्याचा फायदा, किती जुनाट रोग असेल तर त्याला प्रतिकार केला जातो. असं त्या चंद्राच्या तापवलेल्या दुधामध्ये, तापून ठेवलेल्या दुधामध्ये जेव्हा चंद्राचे प्रकाशकिरण पडतात तेव्हा त्याचं एवढं सामर्थ्य आहे. अमृत आणि दूध यांचा देखील असा संबंध आहे. आणि चंद्राच्या किरणात अमृत आहे कोणाला माहीत आहे? एका पक्ष्याला माहिती आहे. चकोर पक्षी जो आहे तो फक्त चंद्रा किरणातून निघालेले अमृतच प्राशन करतो. त्याच्याकडे ती कला आहे, हातोटी आहे. म्हणून अमृत आणि चंद्र यांचा संबंध आहे. चंद्राच्या असंख्य किरणांच्या ओघाद्वारे पृथ्वीवर येत असताना अंतराळाची कक्षा संपल्यानंतरच्या पृथ्वीवरील वेगवेगळ्या वातावरणामुळे दहिवरात रूपांतरित होऊन तो पिकांचे पोषण करीत असावा. कोजागिरीच्या चंद्रप्रकाशात तापवलेल्या दुधात काही औषधी सामर्थ्य निश्चित निर्माण होत असते आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी ती प्रथा आपल्याला पुढे घालून दिली. अमृत या नावाचे एक पेय आहे. त्याच्या सेवनाने अमरत्व प्राप्त होते. परंतु हे पेय देखील असं म्हणतात की स्वर्गामध्ये आहे. आपली कल्पना आहे की स्वर्गामधले सगळे अमर आहेत, अमृत प्राशन करतात. संत सज्जन म्हणजे केवळ अमृत नाही तर ते अमृताचे महासागर आहेत. संत सज्जन फक्त अमृत नाही तर अमृताचे महासागर आहेत. तुकाराम महाराज देखील एके ठिकाणी वर्णन करतात, अमर आहा खरे की पहा खोटे ते. मनुष्याला त्याच्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून देताना तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कोण आहात? तुम्ही अमर आहात खरे की पहा खोटे ते. आणि साधू संत सज्जन आपल्याला हा अनुभव देतात
आणि हे सर्व मांदियाळी आहेत, त्यामुळे ते महासमुद्र आहेत. मरक्या स्वर्गीय अमृताप्रमाणे हे साधू संत म्हणजे अबोल नाही. आपण कल्पना केली की अमृताचे समुद्र आहेत. साधा आपल्या पृथ्वीवर समुद्र आहे, त्याला बोलता येत नाही. हा त्याच्यामध्ये असलेला कमीपणा आहे. परंतु साधू संत कसे आहेत? बोलते, हसते, खिदळते, पियुषाचे अमृताचे महासागर आहेत. निजात्मबोधाच्या द्वारे म्हणजे आपण कोण आहोत. आत्ता आपण पाहिलं उदाहरण, आपण अमर आहोत, परमात्म्याचा अंश आहोत, असा आपल्याला बोध देतात आणि अमरत्वाचा संदेश देतात. साऱ्या विश्वाला स्वानंद सुखाचा अनुभव देणारे, प्राणीमात्राचे कल्याण करणारे साधू संत नेहमी भटकत असतात, नेहमी भ्रमण करीत असतात. दुसरे असे की संतांचे बोलणे हे अमृतासारखे मधुर असते. त्यांना जगाच्या कल्याणाची सतत तळमळ असल्याने ते जे बोलतात ते कसे असते वर्णन केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. संतांचं सहज जरी बोलले आपल्याला तरी तो उपदेश आपल्या हितासाठी असतो. आणि जो पण आपलं हित होत नाही तो पण आपल्याला ते प्रयत्नपूर्वक शिकवतात. माऊली तर वर्णन करते ज्ञानेश्वरीमधून संतांचं बोलणं कसं असतं. तरी साच आणि मवाळ, तरी साच आणि मवाळ, मधुर आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. म्हणजे संतांचे बोलणे म्हणजे अमृताच्या लाटाच आहेत. ते जे काही बोलणार ते खरे, साच म्हणजे खरे, सत्य बोलणार, अत्यंत सौम्य बोलणार. मवाळ म्हणजे सौम्य शब्दात, मधुर आणि रसाळ शब्दात त्यांचं बोलणं असतं. आणि म्हणून त्यांचं सहज बोलणेसुद्धा अमृतच असते. अमृताचा एक थेंब आपण प्राशन केला, कधी मिळेल आपल्याला माहीत नाही, पण आपल्या पुण्याने मिळाला अमृताचा एक थेंब, तरी मनुष्य अमर होतो. मग संत म्हणजे अमृताचे महासागरच आहेत. त्यांच्या उपदेशरूपी अमृताचे प्राशन केल्यानंतर, संतांच्या उपदेशरूपी अमृताचे प्राशन केल्यानंतर आपल्याला अमरत्व म्हणजे मोक्षपदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहील काय? अर्थात आपल्याला मोक्षपद प्राप्त होईल. आणि हे प्राप्त करून देण्यासाठीच आपल्याला अमरत्व प्राप्त करून देण्यासाठी, अमर करण्यासाठी नाही, अमरत्व प्राप्त करून देण्यासाठी साधू संत पृथ्वीवरती अवतरित होत असतात. आणखीन 2 काव्यमय कल्पना माऊलींनी पुढच्या आवडीमधून दिलेल्या आहेत. संत सज्जन कसे असतात आणि हे संत सज्जन सर्वांना भेटो, सर्वांना आवडते होत, असं पुढच्यामध्ये माऊली सांगते. ओवी क्रमांक 6 मधून ती ओवी आपण बघूया, मग नंतर बघू त्याचा अर्थ काय. चंद्रमेघे अलांछन मार्तंडगे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. काही शब्दांचे अर्थ आपण बघूया. पहिले अलांछन
म्हणजे निर्दोष, डागरहित, निष्कलंक. अलांछनचे 3 अर्थ आहेत. निर्दोष, डागरहित, निष्कलंक. मार्तंडचा अर्थ माहीत असेल. मार्तंड म्हणजे सूर्य, आदित्य. तापहीन म्हणजे ताप न देणारे, ताप न देणारे. आणि सोयरेचा अर्थ आपण जो घेतो तो अर्थ नाही, माऊलींना अभिप्रेत. सोयरेचा अर्थ आहे आवडते. माऊली म्हणते या उभीमधून, जे निष्कलंक म्हणजे कलंकरहित चंद्र आहे, जे उष्णतारहित ताप न देणारे सूर्य आहेत, असे साधू संत सज्जन सर्वांचे नेहमी आवडते व्हावेत. सर्वांचे नेहमी आवडते व्हावेत. चंद्र आणि सूर्याची उपमा दिली कशालाही, तरी देखील त्यातले दोष आपल्याला माहीत आहे. चंद्रावर डाग आहे आणि सूर्य दाहक आहे. पण तरी देखील माऊलींनी यातून काय सांगायचं आहे? माऊली स्वतः संत होते, त्यामुळे त्यांना संतांच्या अंगी कोणते गुण असतात, संत कसे असतात, हे त्यांनी उत्तम प्रकारे जाणले होते, किंबहुना जाणत होते. म्हणून ते या ठिकाणी म्हणतात, लौकिक जगातील चंद्र कलंकयुक्त आहे, पण संत हे चंद्राप्रमाणे शीतल आणि निर्भेळ आनंद देणारे असतात. चंद्र कसे आहेत? संतांप्रमाणे चंद्राप्रमाणे शीतल आणि निर्भेळ आनंद देणारे आहेत. चंद्र चांदण्याचा वर्षाव करून अंधार नाहीसा करतो आणि संत स्वधर्माचे आचरण करून दुरिताचा, पापाचा अंधार नाहीसा करतात आणि मांगल्याच्या चांदण्याचा वर्षाव करतात. म्हणून माऊली म्हणते या ठिकाणी की चंद्रमेजे अलांछन, असे ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा कलंक नाही, असे चंद्रासारखे शीतल सर्वांना आवडते व्हावे. पुढे म्हटलेलं आहे, मार्तंडेय तापहीन. संत हे सूर्य आहे, सूर्यासारखे नाही, सूर्य आहे, पण रोज उगवणाऱ्या सूर्यासारखे नाही. सूर्य आहे, पण रोज उगवणाऱ्या सूर्यासारखे नाही. संत हे चंद्र आहे, पण चंद्रामध्ये असलेला कमीपणा संतांमध्ये नाही. सूर्यामध्ये काही दोष आहे. पहिला दोष म्हणजे तो तापदायक आहे, आपल्याला माहीत आहे. चंद्रासारखे सूर्याचे ते शीतळ नाही. उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला सर्वांना तो नकोसा करून सोडतो. सूर्य आपल्या दाहकतेने सर्व प्राणीमात्रांना नकोसा करून सोडतो. दुसरा दोष काय आहे? चंद्राप्रमाणे सूर्यसुद्धा मावळतो. रात्री त्याचा अभाव असतो. आता आपल्याला माहीत आहे, आता सूर्य नाही आहे, रात्री सूर्याचा अभाव असतो. हे सर्व जगाला माहीत आहे, हे सर्व जगाला माहीत आहे. सूर्य तापदायक असून रात्रीच्या उदरात जाण्याआधी उगवतो. त्याला दिलेलं ते नेमून दिलेलं कर्तव्य आहे. जरी तो देखील भगवंताचा अंश असला, भगवान सांगतात की सूर्य आणि चंद्र हे देखील माझेच अंश आहेत, पण तरी देखील भगवंताने त्याला नियत कर्म दिलेलं आहे, ते तो करतो. दिवसा उगवतो आणि रात्री मावळतो. पण संत तसे नाही. ते सातत्याने विश्वभर वावरून, ते सातत्याने विश्वभर भ्रमण करीत असतात आणि त्रिभुवनाला त्रितापापासून आचवतात, वाचवतात
हा संतांचा मोठेपणा आहे. आपल्याला ते त्रितापापासून वाचवतात आणि म्हणून या ठिकाणी माऊली उपमा देते, मार्तंड जे तापहीन. पुढे काय म्हटलं आहे, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होते. असे संत सर्वांचे आवडते व्हावेत. आत्ता आपण पाहिलं सोयरे धायरे म्हणजे नातेवाईक असा त्यांना अर्थ नाही घ्यायचा, आवडते असा त्याचा अर्थ आहे. नव चैतन्य निर्माण करणाऱ्या. आपण अत्यंत काय शिकलो, साधू संत कसे आहेत, नव चैतन्य निर्माण करणाऱ्या सचेतन चिंतामणीची वैष्णवी गावे आहेत. नुसती चिंतामणी गावं नाही, वैष्णवी गावे आहेत. स्वानंद सुखाचे अमरत्व देणाऱ्या, आपल्याला आपलं सुख आणि ते प्राप्त झाल्यानंतर अमरत्व मिळतं असं अमरत्व देणाऱ्या बोलक्या पियुषाचे कल्याण सागर आहेत. प्रसन्न शांती देणारे चंद्रमी आहेत. स्वात्मप्रकाश देऊन तिन्ही तापाचा हरण करणारे प्रतिसूर्य संत सज्जन. असे सर्व संत सज्जन माऊली म्हणतात सर्व प्राणीमात्रांचे नेहमी आवडते व्हावे. हा शब्द महत्त्वाचा आहे, कधी कधी नाही. ते सर्वाही सदा सज्जन, ते सज्जन सर्वाही सदा सोयरे व्हावे. सज्जन शब्द मध्ये घ्यायचा, ते सज्जन सर्वाही सदा सोयरे व्हावे. पण असे मनात शंका आहे की अशी मागणी माऊलींनी कशाला करायला पाहिजे. चांगली माणसे नेहमीच सर्वांना आवडतात, त्यात विशेष काय आहे. मग माऊलीने अशी मागणी का केली, तर त्याचं असं उत्तर आहे की चांगली माणसे आवडतातच असे नाही. चांगली माणसं आवडतातच असे नाही. जर आपण विचार केला खोलवर तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र चांगलेच होते ना. मग अत्यंत सुलक्षणी सत्यवचनी होते, अयोध्या प्रिय राजा होते. परंतु एवढे चांगले गुण असताना देखील कैकेयीला ते कुठे आवडले. तिने त्यांना 14 वर्षे वनवासाला पाठवले. प्रल्हाद चांगलाच होता, नुकताच कुठे जन्माला आलेला होता. जगाच्या कोणत्याच उपद्व्यापाचा त्याला स्पर्शसुद्धा नव्हता. पण हिरण्यकश्यपूला कुठे तो बाळ आवडला, स्वतः पित्याला आवडला नाही. त्याने नाना प्रकारे त्याला त्रास दिला, मारण्याचे प्रयत्न केले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकला, डोंगरावरून फेकला, नाही ते हाल केले. चांगली माणसं सर्वांनाच आवडतात असं नाही. अलीकडच्या काळात येऊया. तुकारामांच्या चरित्रामध्ये एक वर्णन केलेलं आहे, त्याचा संदर्भ देऊन आपण पुढे जाऊया. शिवबा कासार त्यांच्या बायकोला तुकारामाला कुठे आवडले. तिने उकळते पाणी आमच्या महाराजांच्या अंगावर टाकले. लक्षात घ्या, उकळते पाणी टाकले. चांगली माणसं सर्वांना आवडतातच असं नाही, आपला विषय चाललेला आहे. चंद्रराव मोरे, बाजी घोरपडे यांना शिवछत्रपती कुठे आवडले. उलट त्यांनी काय केलं, महाराजांना गोत्यात आणण्याचे प्रयत्न केले आणि थोडके नाही, त्याच प्रयत्नात ते होते. जास्त लांब कशाला. आपली प्रत्यक्ष माऊली तरी त्या काळामध्ये आळंदीकरांना कुठे आवडली. आता आपण त्यांच्या चांगुलपणाचे वर्णन करतो, सज्जनत्वाचे वर्णन करतो. आता आपल्याला ती आवडली, साऱ्या जगाला आता आवडली. म्हणून आपण आता त्यांच्या समाधीवर
दया दुधाचे अभिषेक घालतो, आपडी थापडी करतो, त्यावेळी त्यांच्या माधुकरीत माती टाकणे, त्यांना पाहिले की जोड्यासकट स्नान करणे, मात्या पित्यांना देहांताला पाठवणे, शुद्धीपत्राआधी पैठणला रवाना करणे, हा काय कमी छळ झाला त्यांचा? म्हणून पहिल्यांदा आपल्याला कोणतीही गोष्ट आवडली पाहिजे. एवढं सर सांगण्याचं तात्पर्य काय? आपल्याला पहिल्यांदा कोणती गोष्ट आवडली पाहिजे. आवडले तरच जवळ येतील माणसं. एखादी व्यक्ती आवडली तरच त्याच्या जवळ जातात, त्यांचा चांगुलपणा जाणून घेतात. आणि म्हणून माऊली म्हणाले की असे सज्जन सर्वांना नातेवाईक म्हणून नको आहेत, आवडते व्हावेत. आणि आवडते झाले तरच माणसे जवळ येतील, त्यांचा चांगुलपणा जाणून घेतील आणि परिवर्तित होऊन माणसासारखे वागू लागतील. आजच्या काळात ही आवश्यकता आहे. माणूस माणसासारखा वागत नाही, माणुसकी विसरलेला आहे. फक्त शरीर माणसात आहे, बाकी गुणधर्म माणसाचे विसरलेला आहे. म्हणून आजच्या काळामध्ये पसायदान किती महत्त्वाचं आहे आपल्याला आचरणासाठी. ऐकायला तर आपण जन्मापासून ऐकतो आहे, पण आचरणाला आपल्याला किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या ओव्यांच्याद्वारे शिकायचं आहे. आणि त्यामुळे म्हटले माऊली की यांना माणसाला माणसासारखे करण्यासाठी संत सज्जनांबाबत माऊली आपल्या गुरुदेवांना विनंती करतात, मागणी मागतात. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होते. माऊलींना जे मागायचे आहे ते मागणी मागून झाली. मग आता पुढच्या 3-4 ओव्यांमध्ये काय सांगायचे माऊलींना, तो विषय देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आपण त्याचा अभ्यास पुढच्या भागात करणार आहोत.